राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते मोहन वनखंडे सर यांचा अभिष्टचिंतन सोहळा, वाढदिवस कार्यकर्ता मेळावा, पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न। मिरजेतील शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे सर यांचा वाढदिवस विविध सामाजिक आरोग्यदायी उपक्रमांनी साजरा करण्यात आला। वाढदिवसाच्या प्रसंगी 25 मे ते 31 मे दरम्यान अनेक आरोग्यदायी शिबिरे घेण्यात आली। तर मिरजेतील शाही दरबार हॉल येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा पार पाडण्यात आला। या प्रसंगी सांगली जिल्हा संपर्क प्रमुख योगेश जानकर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, नगरसेवक युवराज भावडेकर, सागर वनखंडे, विलास देसाई, शिवसेना मिरज शहर प्रमुख किरण सिंग राजपूत, माजी नगरसेविका अनिता वनखंडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती। ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य कार्यकर्ता मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला होता। यावेळी अनेक शहर व ग्रामीण भागातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला। तर कार्यक्रमात बोलताना मंत्री उदय सामंत यांनी मोहन वनखंडे सरांना शुभेच्छा दिल्या। तर मिरज मतदारसंघात मोहन वनखंडे सरांच्या रूपाने शिवसेनेला नेता मिळाला असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना मोहन वनखंडे सरांच्या पाठीशी असल्याचे सांगितले। तर कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीत राहण्याच्या सूचना देऊन आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची सत्ता आणण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या। डबल महाराष्ट्र अशी वनखंडे सर तुम्ही चूक करू नका। लोक तुमच्यावर प्रेम करत असतात, लोक तुम्हाला सहकार्य करत असतात, लोक तुम्हाला आशीर्वाद द्यायला तयार असतात, पण तुम्ही घेतलेल्या ह्या भूमिका लोकांना जर पटणाऱ्या असतील तर लोक 100% तुम्हाला डोक्यावर उचलून घेतात। हे देखील उदाहरण महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघामध्ये तुम्ही बघितलेलं आहे। आणि म्हणून जास्त वेळ न घेता भविष्याच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, तुमच्या कुटुंबाच्या मनामध्ये असलेल्या इच्छा या परमेश्वराला पूर्ण कराव्यात हीच परमेश्वरासाठी प्रार्थना करतो। आणि वहिनींचा देखील उद्या वाढदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आज ज्यांचे वाढदिवस वनखंडे सरांच्या सोबत साजरे झाले त्यांना देखील शुभेच्छा देतो। आणि वनखंडे सर तुम्ही लकी आहात। आज तारीख किती आहे? 31 मे। 1 जून जर तुमची तारीख असती तर ह्याच्यातल्या 90 निम्म्या लोकांचा तुम्हाला सत्कार करावा लागला। उद्या किती लोकांचा वाढदिवस हात होता? तुम्हाला पण उद्या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा। त्याच्यामुळं 31 तारीख हा कमी खर्चाचा तुमचा वाढदिवस आहे। जर 1 तारीख असती तर याच्यातल्या बहुसंख्य लोकांचा 1 तारखेला वाढदिवस आहे। त्या 1 तारखेच्या वाढदिवसाच्या देखील तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि भविष्यात तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या परमेश्वराला पूर्ण कराव्यात ही परमेश्वरासाठी प्रार्थना करतो। मला या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। आणि वनखंडे सर तुम्ही पुढे चालत राहा, शिवसेना तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्यासपीठावर उपस्थित असलेले स्वतः उत्सव मूर्ती, सत्कार मूर्ती मोहन वनखंडे सर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारजी पाटील, आपले लोकप्रिय संपर्क प्रमुख योगेश जानकर, नगरसेवक युवराज भावडेकर, संजय निगुते, व्यासपीठावर उपस्थित असलेले ललिता शेजवळ, रश्मिताई शिंदे, रुक्मिणीताई आंबेगिरी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, काल परवा दिलेत त्याचा एक उद्देश त्यांना दिला आहे। मला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, फक्त वनखंडे सरांवरती टीका करायची। एकमेव कार्यक्रम, अरे धाडस असेल तर तू टीका कर ना, तुला उत्तर द्यायला वनखंडे सर समर्थ आहे। साहेब मी ज्या दिवशी एक शब्द बाहेर काढेल तेव्हा त्या इथल्या नेत्याला या मतदारसंघात फिरू सुद्धा देणार नाही, एवढी घाण करून ठेवली त्यानं। परंतु मी माझी नीत पाळलेली आहे, स्वतःहून नाव काढणार नाही, त्यांनी नाव काढावं शेवट करायची जबाबदारी साहेब या वनखंडे सरांची आहे। कारण खूप सहन केले, ज्याला मिरजेची माती मी दाखवली तो माझ्यावरती दाव करायचा प्रयत्न करतोय। साहेब तुमचा मी परवा पाहिलं, अडचणी आल्या तुम्हाला सांगायला आशीर्वाद देत बापू साक्षीदार आहेत। काही अडचणी घडल्यानंतर मला जेव्हा काही इथं कोल्हापूरला येत होतं
तेव्हा मी साहेबांच्या चाप्टर विमानातून कोल्हापूरला आलो आणि परत गेलो. एवढा पाठीशी राहणारा नेता माझ्या पाठीशी असताना मला भ्यायची गरज नाही. मित्रांनो, साहेब आज वाढदिवस होतोय, मला जास्त बोलायचं नाही, पण काल बाजार